2024 मध्ये माणसाचे जगणं मुश्किल होईल, प्रलय काळ होईल. नंदी येथील हाल सिद्धनाथांची भाकणूक. चिकोडी तालुक्यातील नंदी येथील जागृत देवस्थान श्री हाल सिद्धनाथाची भाकणूक. बुधवार दिनांक 1 मे रोजी पहाटे 5 वाजता सचिन पुजारी व बाबूराव डोणे वाघापुरे यांच्याकडून नंदीकर सरकार यांच्या उपस्थितीत व हजारो भाविकांच्या साक्षीने नाथाची भाकणूक वर्तवण्यात आली. मेघराज बांधा आड बांध, आर्द्रता शेवट पेरणी धनधान्य जपा, मेघराज्याची वाट बक्षिला. 2024 मध्ये माणसाचं जगणं मुश्किल होईल, उन्हाळ्यापासून मृत्यू होईल, प्रलय काल येईल, जनावरांना जपा, जगात मोठी घडामोड होईल. द्रोणागिरी डोंगरावर देव एका पायावर उभा आहे, दुनिया न्याहाळत आहे, त्याच्या मागे पुढे अंधार पडायला लागलाय. नंदीकर घराणे क्षत्रिय वंशाचे. तांबडे पीक उदंड पिकेल, मौलाने विकेल, गव्हाची पेंडी थोडी नुकसान होईल. पाऊस पाण्याचं पीक यांचे कालमान बदलत जाईल. धान्य दारात वैरण कोण्यात ठेवाल, वैरण सोन्याचे होईल, ज्यांच्या घरी धान्य तो शहाणा. वैरण धान्याच्या चोऱ्या होतील, कानाने ऐकाल डोळ्याने बघणार नाही. लुगडी कप्ता लता फुकाचा होईल, मेंढी मोलाची होईल. बकऱ्याचा भाव 1 लाखावर जाईल, चढत जाईल. बैलाची किंमत बकऱ्याला येईल, बकऱ्याची किंमत कोंबड्याला येईल. कोंबडा माणसाच्या पाठी लागेल, काल रात्र येईल. दुनिया कालवेल, चंद्र सूर्याची आकाशात टक्कर लागेल. माईचं लेकरू माईला ओळखायचं नाही, गाईचं वासरू गाईला भेटणार नाही. चालता बोलता माणसाचा प्राण जातील, हातातील भाकर माणसाच्या हातात राहील. घरातून गेलेला माणूस परत येईल ही आशा धरू नका. ठेचला मरण आहे, जगणे धर्माचं मरण. हुकमाचा मायेचा बाजार आहे, माझे म्हणू नका. रसायन भांडे उदंड होईल, मौलाने विकल रसाला धारण. माणसाला मरण उसाचा कावस होईल, काही दिवसात तो सडकोवर पडेल. शुगर फॅक्टरीचा मॅनेजर आनंदात राहील, गुळाचा भाव उच्चांक गाठेल. उसाच्या कांड्या दुधाच्या भांड्यांना राजाराजात गोंधळ होईल, आंदोलन पेटेल. शेतकरी वर्ग चिंतेत राहील, शेतकऱ्याच्या बाळाला माझा आशीर्वाद आहे. पाण्याचा कप विकत मिळेल, 18 तऱ्हेच्या माणसाला एक आजार होईल. कोरोनापेक्षा एक मोठी महामारी येईल, माणूस उंदराला भिल पण वाघाला भिणार नाही. डॉक्टर लोक हात टेकतील, जग दुनियेत एक मोठं नवल येईल. मेंढीच्या पोटी मुलगा जन्माला येईल. कोल्हापूरच्या देवीला मोठं संकट पडले, तिच्या डोळ्यातून रात्री 12च्या वेळेला पाणी पडत आहे. धरती मातेवर मोठा पाप झालाय, पापाचा घडा भरत आलाय. जगात डोंगरा एवढं पाप, दौऱ्या एवढं पुण्य शिल्लक राहिलेलं आहे. दोऱ्याच्या आधारावर डोंगर तारलाय. 9 वर्षाची मुलगी भरतार मागेल, 12 वर्षाची मुलगी आई होईल. 10 सेंटीमीटर कपडा घालणारा माणूस जगात जन्माला येईल. वांग्याच्या झाडाला शिडी लावेल, हरभऱ्याच्या झाडावर चढून बसेल. राजकारणात मोठा गोंधळ होईल, पक्षात 2 पक्ष पडतील. राजकीय नेते या पक्षातून त्या पक्षात कोलंट्या उड्या मारतील. राजकीय नेते मोठमोठ्या घोटाळ्यात अडकतील, नेते तुरुंगात जातील. नोकरवर्ग सामान्य माणसाला जगणं मुश्किल करून ठेवेल. दिवसा ढवळ्यात डाकू दरोडे पडतील, रेल्वे मोटारचं मोठे अपघात होतील. उन्हाळ्याचा पावसाळा होईल, धर्माचा पाऊस, कर्माचे पीक. मेघराजाची तुम्ही वाट बघशिला. मेघराजा काही दिवसांनी टाळतंत्र सोडेल. नंदीवाडीच्या लोकांनो, तुम्ही ऐकीने वागा. कराल सेवा तर खाल मेवा, कराल चाकली तर भाकर पांढरी. राखण करील गावातली इडापिडा दूर करीन, कांबळ्यांचा शेवट धरीन, तुमचा मी सांभाळ करीन. शेवटी पांढरीच्या मालकांना व सेवेकऱ्यांना मानाचा भंडारा देऊन भाकणुकीची सांगता झाली.